गुडघ्याच्या दुखण्यातनं आता मला जरा थोडं बरं वाटायला लागलं होतं. भामा अक्कीसाठी मेथीचे लाडू केले होते. त्यातूनच अक्का मला रोज एक लाडू द्यायची. तिथल्या तिथं जवळपास मी कशाचाही आधार न घेता चालू लागलो होतो. 28 जूनला पोलीस खात्यानं बोलवल्याची आठवण मी इथे बसल्या बसल्या आधू झालेल्या गुडघ्याकडे पाहत काढत होतो. अजून 8 दिवसांनी धुळ्याला डिग्रीचा निकाल लागणार होता. त्यामुळे तिकडे सुद्धा मला जायला लागणारच होतं. घराच्या ओट्यासमोर बसून दिवसभर घराची राखण करणं याच्याशिवाय मी घरच्यांना कुठल्याही कामात मदत करू शकत नव्हतो याची आता मला लाज वाटायला लागली होती. बसल्या बसल्या विचार यायचा की देवा, याच्या अगोदर 7 सेमिस्टरला जसे चांगले मार्क पडले तसेच या शेवटच्या सेमिस्टरला पडू देत रे बाबा. सगळ्या सेमिस्टरची सरासरी करून डिग्रीचे मार्क येणार होते. तसं पाहिलं तर 7 सेमिस्टरचा ॲव्हरेज ग्रेड पॉईंट चांगला होता. पण आपल्या हातानं केलेलं गणित आणि आता शेवटी अधिकृत सही शिक्का मारून मिळणारे मार्क यामध्ये फरक होता ना. ठरल्याप्रमाणे जुलैच्या 9 तारखेला मी धुळ्याकडे रवाना झालो. जाता जाता रस्त्याची झाडं झुडपं बघत हा माझा इकडचा शेवटचा अधिकृत चक्कर असं त्यांना मनोमन सांगत होतो. खूप आठवणी अनुभव या मागच्या 4 वर्षात जाता येता मला मिळालेले होते. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट मला काहीतरी सांगून गेली होती. धुळ्याला हॉस्टेलमध्ये ज्युनियरच्या रूममध्ये पाहुणा म्हणून थांबावं लागणार होतं. चिंचपूरचा रमेश जाधव हा 2ऱ्या वर्षाला होता. मी आणि रवी मुसमाडेनं 2 दिवस त्याच्याकडे काढले. रिझल्ट घ्यायला आम्ही बरेच जण एकत्र गेलो होतो. शोकेसमध्ये फक्त 8व्या सेमिस्टरचा रिझल्ट लावलेला होता. त्यात आम्हा सगळ्यांना चांगले मार्क मिळालेले होते. सगळ्या डिग्रीचं एकच मार्कशीट ऑफिसमधनं घेताना मला खूप बरं वाटलं. मार्कशीटला एकूण 4 पानं होती. त्यात पहिल्या पानावर लिहिलेलं होतं 80.40% फर्स्ट क्लास. हे पाहिल्यावर राहुरीला आता आपला पक्का नंबर लागेल हे मला मनातनं वाटलं होतं. बऱ्याच जणांनी माझी वाहवासुद्धा केली, कारण एवढा हुशार मी अजिबात दिसत नव्हतो. प्रशांत मानेला माझ्यापेक्षा थोडी जास्त मार्क होते. राऊ खेडकर, अनिल गावखरे अशी बरीच मुलं 85% वरती होती. आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे 91% मार्क घेऊन आमच्या कॉलेजमधनं पहिला आलेला विशाल सैतवाल हा त्यावेळी राज्यातसुद्धा पहिला आलेला होता. आमच्या कॉलेजचा विद्यार्थी राज्यात पहिला येणं असा मान धुळ्याला पहिल्यांदा मिळाला होता. कॉलेजची आणि आमचीसुद्धा कॉलर टाईट झाली होती. डिग्रीला ॲडमिशन होताना अगदी शेवटी माझा नंबर लागला होता. तो लागेल याची मला खात्री वाटत नव्हती. पण या 4 वर्षात बऱ्यापैकी मेहनत घेत धडपड करत मी हळूहळू वर सरकत सरकत कॉलेजमधनं 22व्या क्रमांकावर उत्तीर्ण झालो होतो. ही माझ्या जीवनातली जमेची बाजू होती. संध्याकाळी हॉस्टेलच्या रिंगवर बसून रात्री 11-12 वाजेपर्यंत सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे गावाकडे निघून गेलो. आता पुढे MScला त्यांचा नंबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये लागणार होता. त्यामुळे प्रत्येकाने जड पावलांनी एकमेकांचा निरोप घेतला. राहुरी बसस्टँडला उतरून मी सरळ विद्यापीठात विलास येवले आणि प्रदीप कुटे यांच्या रूमवर गेलो. कालच मिळालेलं ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे मार्कशीट त्यांच्या हातात टेकवलं. दोघेही म्हणाले, अरे NS, तुझा राहुरीला फिक्स नंबर लागतो, गॅरंटेड. विलास, प्रदीप आणि उमेश चव्हाण हे मला तेव्हापासून NS म्हणायचे. उमेश माझ्यापेक्षा 4 वर्षांनी सिनियर होते. मागच्या 4 वर्षांपासून प्रत्येक राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला ते असायचे. पण ओपनमधून असल्यामुळे त्यांचं थोड्या मार्कांवरनं सिलेक्शन हुकायचं. MSc त्यांनी 2 वर्षात जरी पूर्ण केली तरी MPSCच्या नादामुळं आम्ही त्यांना विद्यापीठात आलो ते वर्ष म्हणजे त्यांची पंचवार्षिक योजना पूर्ण होण्याचं वर्ष होतं. त्यांनी अजून धीर सोडलेला नव्हता. राहुरीत अशी बरीच वर्ष रखडलेली मुलं मी बघितली की मला धडकी भरायची. यांना 5-5, 6-6 वर्ष त्यांच्या आईवडिलांनी पोसलं, तसं काही आपल्याला जमणार नाही. जे काही करायचं ते MScच्या 2 वर्षात करून टाकायचं, तेही 2 वर्षात थोडीफार स्कॉलरशिपची मदत घेऊन. येणाऱ्या MPSCच्या जाहिरातीतून लवकरच काहीतरी मिळवायचं असं मी ठरवून टाकलं. 2 दिवस तिथे राहिलो. माझी पिशवीसुद्धा मी तिथेच ठेवून दिली आणि खांब्याला निघालो. मल्हारवाडी रोडला आलो तर शेजारच्या कोळीवाडीचे चांगदेव वायाळ भेटले. त्यांनाही म्हैसगावला जायचं होतं. तशी त्यांची माझी जास्त ओळख नव्हती, पण मी धुळ्याला BSc ॲग्री करतो हे त्यांना माहिती होतं. त्यांची कोल्हापूरला डिग्री आणि राहुरीतच MSc झाली होती. सगळे त्यांना चांगदेव महाराज म्हणायचे.
त्यांचं मध्यंतरी PSI रत्नागिरीला, जिल्हा परिषदेला कृषी विस्तार अधिकारी असं 1-2 ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. पण तिकडे जॉईन न करता त्यांचा इथेच विद्यापीठात पुढचा अभ्यास सुरू होता. तिथून एका धान्याच्या टेम्पोतनं आम्ही म्हैसगावपर्यंत गेलो. त्यांनी माझं डिग्रीचं मार्कशीट हातात घेऊन, "अरे वा, खूपच चांगले मार्क मिळाले तुला. 101% इथे राहुरीत नंबर लागतो तुझा MSCला. तुला सांगतो, निवृत्ती खूप संधी आहे तुझ्यापुढे. फक्त 2 वर्ष चांगला अभ्यास कर. क्लास 1 आरामात होऊन जाशील तू. एक तर कोणाला इथे राहुरीला ॲडमिशन मिळत नाही. तुझे मार्क पाहिले तर मला वाटत नाही की तुला जास्त वाट बघावी लागेल. बिंदास घरी जा आणि लवकर ये." आणि ते म्हैसगावच्या पुढच्या पांदीनं त्यांच्या घराकडे निघून गेले. मी पण पुढे माझ्या सडकेला लागलो. घरी जाईपर्यंत सारखे चांगदेव महाराजांचे विचार डोक्यात घोळत होते. मार्क सांगितल्यावर अक्का आणि नानांना बरं वाटलं. एखाद्या महिन्यात ॲडमिशन होऊन जाईल, तोपर्यंत मी सुद्धा इथे थांबण्यापेक्षा राहुरीला जाऊन अभ्यासाला लागतो असं म्हणून त्यांची परवानगी घेतली आणि प्रदीपच्या B88ला येऊन लगेच दुसऱ्या दिवसापासून MPSCच्या अभ्यासाचा श्रीगणेशा केला. 10-15 दिवसात ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली. मी माझा फॉर्म भरून टाकला. ॲडमिशनच्या दिवशी बरीच सिनियर मंडळी माझं ॲडमिशन व्हावं यासाठी प्रार्थना करत होती, कारण माझं ॲडमिशन झाले म्हणजे 2 वर्ष त्यांच्या राहण्याचा ताण मिटला असा तो फंडा. डिग्रीला मार्क बऱ्यापैकी होते, त्यामुळे राहुरीला नंबर नक्की लागणार, पण विषय कुठला मिळेल याची गॅरंटी नव्हती. राहुरी विद्यापीठ अंतर्गत पुण्यालासुद्धा MSCच्या जागा होत्या, पण प्रत्येकाला राहुरीच पाहिजे होतं. धुळ्याचे आमचे बरेच जण चांगले मार्क घेऊन पास झाले होते, त्यामुळे यावर्षी ॲडमिशनमध्ये आमचा चांगला दबदबा होता. मेरिट लिस्टमध्ये माझ्या भ-ज-क कॅटेगरीत माझं दुसरं नाव होतं. जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा विशाल सैतवालचं पहिलं ॲडमिशन प्लांट ब्रीडिंगला झालं. त्यानंतर वरच्या डिपार्टमेंटच्या जागा हळूहळू कमी होत गेल्या. माझा नंबर इथे लागेल हे मलाही पक्कं माहिती होतं. त्यावेळी BSc ॲग्रीच्या ॲडमिशनसाठी जास्त वाट बघायची गरज नाही आली. थोड्याच वेळात माझा डेअरी सायन्सला नंबर लागला. मी लगेच रजिस्ट्रेशन करूनही टाकलं. अनिलला प्लांट फिजिओलॉजी तर राहूला मायक्रोबायोलॉजी मिळालं होतं. आम्ही तिघंही बऱ्यापैकी बरोबर राहायचो. जो मिळेल तो विषय घेऊन राहुरीत राहायला मिळेल या उद्देशानं मुलं ABM म्हणजे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा तुटून पडायची. विजया ठाकरेनं MPSC करण्यासाठी राहुरीला ॲडमिशन मिळावं म्हणून ABM घेतला होता. त्यातल्या त्यात MPSCच्या मुख्य विषयांमध्ये डेअरी सायन्स हा एक मुख्य विषय असल्यानं मी त्याची निवड केली होती. ॲडमिशन जरी झालं तरी 2 दिवस रूम मिळाली नव्हती. तोपर्यंत विलास आणि प्रदीप यांच्या रूमवर मी आणि अनिल राहत होतो. तिथं दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांचे मित्र शरद गीते आणि नितीन उदमले असे सगळे जेवायला एकत्र बसायचे. नितीन उदमले हे तेव्हा मुख्य परीक्षेला होते, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जरा वेगळं आकर्षण वाटत होतं. तिथे अभ्यास सोडून बाकीच्या रिकामटेकड्या गोष्टींना कोणालाही वेळ नव्हता. एक तर तिथे ॲडमिशन मिळत नव्हतं. जर मिळालं तर प्रत्येकजण 24 तास ज्याच्या त्याच्या अभ्यासाच्या तंद्रीत असायचा. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस सोडला तर सगळी मुलं सकाळी 7 वाजल्यापासून रीडिंग रूम, हॉल आणि लायब्ररी प्रत्येकाच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन गुपचूप बसायची. एकदम शिस्तबद्ध कार्यक्रम चालायचा. राहुरी विद्यापीठातली मुलं MPSCमध्ये जास्त सिलेक्ट का होतात हे मी जवळून अनुभवत होतो. आता राहुरीला अख्ख्या महाराष्ट्रातनं प्रत्येक कॉलेजच्या टॉपर मुलांनी स्पर्धा परीक्षा हे ध्येय ठेवून आपलं ॲडमिशन पक्कं केलेलं होतं. इथे कोणाला इतरांचं काही देणं घेणं नव्हतं. घरच्यांनी सुद्धा त्यांना आता परत येताना हातात काहीतरी नोकरी घेऊन या असं सांगून पाठवलेलं होतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या ध्येयानं पछाडलेला होता. मी सुद्धा बऱ्याच दिवसापासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशानं कामाला लागलो होतो. पोरांना स्पर्धा परीक्षा सोडून दुसरं काही दिसत नव्हतं. फक्त आता जाहिरातीची कमतरता होती. हॉस्टेलच्या रीडिंग हॉलमध्ये कृषी मित्र एकता मंचतर्फे आलेले सगळे पेपर आणि मासिकं पोरं परत परत वाचत होती. राष्ट्रीय स्तरावरून साप्ताहिक निघणारा एम्प्लॉयमेंट न्यूजसुद्धा प्रत्येकजण ओळ न ओळ वाचल्याशिवाय सोडत नव्हता. एका बाजूला सगळ्या पोरांचे आईबाप डिग्रीपर्यंत पैसे पाठवून मेटाकुटीला आले होते, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आमच्याकडे पाठ फिरवलेली होती. राहुरी कृषी विद्यापीठात प्रत्येकजण स्पर्धा परीक्षा हे ध्येय घेऊन आला होता. त्यामुळे कुठलीही तडजोड करावी लागली तरी चालेल, पण आता काहीतरी लवकर हाताशी मिळावं हा प्रत्येकाचा उद्देश होता.
इंजिनिअरिंगच्या शेडगे सरांनी रोज संध्याकाळी 1 महिनाभर योग अभ्यास वर्ग भरणार आहे अशी माहिती दिली. लेखी परीक्षा, मुलाखत, सर्वांगीण विकास, आरोग्य, मानसिक संतुलन या सगळ्यासाठी योग्य अभ्यास कसा फायदेशीर होईल हे त्यांनी सांगितल्यानुसार मी, राऊ खेडकर, राण्या गावखरे आम्ही या योग वर्गाला जायचं ठरवलं. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी माझी सतरंजी घेऊन गेलो. पहिल्या दिवशी सरांनी आम्हाला ओंकार शिकवला. बराच वेळ परत परत केल्यावर डोळे उघडले तर खरंच एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. मी रूमवर पण बसल्या बसल्या कधी कधी ओम करायला लागलो. सरांनी नंतर वेगवेगळी आसनं शिकवली. गुडघा मोडलेला असल्यामुळे मला कळ लागायची, माझी चुळबुळ सुरू व्हायची. एका रांगेत एकामागं एक सतरंज्या टाकून आम्ही 9-10 जणं असायचो. आसन सुरू असताना सर वेगवेगळ्या सूचना देत. जर कोणाला खूप त्रास होत असेल किंवा शरीरावर ताण येत असेल तर त्यांनी आसन सोडून रिलॅक्स झालं तरी चालेल. आमच्या समोरचा एक कार्यकर्ता सरांच्या या सूचनेची वाट बघत असायचा. सरांनी सांगितल्या लगेच आसन सोडायचा, रिलॅक्स व्हायचा. नंतर तो कार्यकर्ता सरांच्या सूचनेची वाट न बघता आसन सोडून द्यायला लागला. 2-3 दिवसांनी आम्ही सगळ्यांनी त्याला आसन सोड्या हे नाव पाडलं. खूपच ताण आला तर काहींनी शवासन केलं तरी चालेल अशी सूचना सरांनी केली होती. त्याप्रमाणे एक बहादर शवासनात गेल्या गेल्या 2 मिनिटात घोरायलाच लागला. मला पण बऱ्याच वेळेला काही आसनं मधून सोडायला लागायची. बऱ्याच मुलांनी हा कोर्स फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी केला होता असं नंतर समजलं. का तर म्हणे बायोडाटा स्ट्रॉंग करायचा आहे. विद्यापीठातली 4-5 वर्षापासून रखडलेली पोरं कशी तग धरतात याचं मला नवल वाटायचं. सकाळी 7ला 20व्या कॅन्टीनला चहा घेतला की लायब्ररीत आपल्या जागेवर 10 मिनिटात हजर. एकदा त्या जागेवर बसलं की 3-3.5 तास कमरेला बोंब लागेपर्यंत बसायचं. नंतर समोर असलेला विषय आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण आपल्या मर्यादेपर्यंत गेलो की मन जेव्हा सांगेल तेव्हा परत 20व्यावर यायचं. कधी चहा घ्यायचा, कधी बटाटा वडा घ्यायचा. म्हणजे दुपारी 12:30चा भोंगा होईपर्यंत बसायचं. नंतर दादाची किंवा थोपटे पाटलाची मेस जवळ करायची. कृषी मित्र एकता मंचात प्रत्येक MSCच्या डिपार्टमेंटचा एक प्रतिनिधी घ्यायचा अशी पद्धत होती. मी डेअरी सायन्सचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. त्यातून पुढे अध्यक्ष आणि सचिव निवडायचे होते. आम्ही सर्वानुमते प्रशांत मानेला अध्यक्ष तर फैयाज पठाणला सचिव केलं. पुढे एकदा नागपूरहून नाशिकला रेल्वेनं येताना याच कृषी मित्र एकता मंचाचं आय कार्ड मी TCला दाखवलं होतं आणि ते बघून त्यांनी बराच वेळ विचार केला. पण राहुरी कृषी विद्यापीठातला एखादा कृषी मित्र एकता मंच हा सरकारी यंत्रणेमधला एक भाग नक्की असावा असा अंदाज बांधून ते आय कार्ड माझ्या हातात त्यांनी परत देऊन टाकलं. आम्ही सर्वजण त्याला KEM म्हणायचो. विद्यापीठातल्या मुलांच्या दृष्टीनं KEM बरीच विधायक कामं करत असायचा. विविध विषयांच्या तज्ज्ञांना बोलवण्यापासून दरवर्षी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ अशा काही गोष्टी KEMच्या माध्यमातून व्हायच्या. हॉस्टेलमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या मुलांकडे प्रशासन या फोरममुळे कानाडोळा करायचं. इथून निवड झालेले सगळे अधिकारी विद्यापीठात येत तेव्हा हॉस्टेलला KEMच्या चौकात आल्याशिवाय राहत नव्हते. त्या चौकाला सगळेजण क्रांती चौक म्हणायचे, कारण 9 ऑगस्ट 1992ला KEMची याच चौकात स्थापना झाली होती. जाहिरात जेव्हा येईल तेव्हा येईल असं म्हणून मुलं पूर्वपरीक्षेच्या अभ्यासात दंग होती. डिपार्टमेंटचा अभ्यास करता करता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा हे तंत्र राहुरीच्या पोरांना चांगलंच माहिती होतं. ते मी पण लवकर आत्मसात केलं. आमच्या डेअरी सायन्सला माझ्याबरोबर एकूण 9 जणांची ॲडमिशन झाली. लवकरच आमची सगळ्यांची ओळख होऊन आम्ही एकत्रित अभ्यासाला लागलो. 9 जणांपैकी प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या क्षेत्रात कलाकार होता म्हणून बरेच जण आम्हाला नवरत्न म्हणून ओळखायला लागले. पहिल्या सत्रातच ही सगळी आमची नवरत्न मंडळी दुधातलं फॅट सेंट्रीफ्युगल मशीननं काढण्याच्या प्रयोगासाठी लॅबमध्ये जमलो होतो. दुधातलं फॅट तपासायचा तसा तो साधा प्रयोग होता. गावाकडे बऱ्याच दूध संकलन केंद्रावर सुद्धा असं गोलगोल फिरून दुधातलं फॅट तिथलं दूध कलेक्शन काढणारे काढतात. प्रयोगाची सुरुवात करताना पहिल्यांदा आम्ही त्यात दूध टाकलं आणि नंतर ॲसिड टाकल्यावर जोरजोरानं ते रबर आतमध्ये एका लोखंडी हुकाच्या साहाय्यानं दाबायचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयत्न केला पण ते बूच काही बसत नव्हतं. त्यामुळे आता प्रत्येकजण ताकदीचा वापर करत होता. सगळे त्या बुट्रोमीटरकडे लक्ष देऊन होते. रबराचा दाब जास्त बसल्यानं समोरच्या बाजूला तो फुटला. अशोक मातकर सर्वात जवळ होता.
यातलं सगळं ॲसिड त्याच्या हाताच्या पंजेच्या वरच्या बाजूला पडलं. माझ्यासुद्धा हातावर आणि तोंडावर 10-5 ठिपके उडले. क्षणात काय झालं कोणाला कळलं नाही. ताबडतोब भोसले सरांना बोलवलं. त्यांनी त्याच्यावर अल्कली टाकायला सांगितलं. मी माझं तोंड हात 4-5 वेळा पाण्यानं धुतलं तरी चुनचुन होत होती. मातकरचं तर अवघड होऊन बसलं होतं. त्याला तसंच राहुरीच्या दवाखान्यात नेलं. या प्रकारामुळे बरेच दिवस आम्ही कोणीच डिपार्टमेंटला फिरकलो नाही. सरांनीसुद्धा आमची जास्त विचारपूस न करता थोडी मोकळीक दिली. तसंही राहुरीला विद्यापीठात डिपार्टमेंटचा अभ्यास कमीत कमी वेळात करून जास्तीत जास्त वेळ लायब्ररीत घालवणारी आम्ही सगळी मंडळी आता फक्त जाहिरातीची वाट बघत बसलो होतो. प्रशांत माने पहिल्या धडाक्यात CDSची परीक्षा पास होऊन सेकंड लेफ्टनंट झाला होता. त्यामुळे त्याला कृषी मित्र एकता मंचाचं अध्यक्षपद रिकामं झालं. त्याच्या जागेवर आम्ही लगेच कोल्हापूरच्या सचिन शिरदवाडीला संधी देऊन आमचं पुढचं काम सुरूही केलं. प्रशांतचा आम्ही सत्कार केला, त्याला शुभेच्छा दिल्या. मागच्या वर्षी त्यांनी दिल्लीत आरडी परेडसुद्धा गाजवली होती. त्यामुळे त्याला 2 देशात फिरायची संधी मिळाली होती. तो माझा डिग्रीला दुसऱ्या वर्षीचा रूम पार्टनर असल्यानं त्याचं नाव कुठे आलं ना की माझा ऊरच भरून यायचा. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचं राहुरीतलं वातावरण जरी महाराष्ट्रात नंबर 1 असलं तरी मेसच्या बाबतीत पोरांची खूप ओरड असायची. धोपटे पाटील व दादा शनिदेवाला आंघोळ घातलेलं शनी शिंगणापूरचं तेल स्वयंपाकाला वापरायचे अशी आवई उठली होती. खरं काय त्यांचं त्यांना माहिती. बऱ्याच मुलांच्या जेवणाच्या आणि इतर अडचणी बघून KEMनं एक दिवस बैठक बोलवली. त्यात प्रत्येकजण ज्याची त्याची अडचण सांगायला उभा राहत होता. एका पठ्ठ्यानं मेसवाल्या दादाची तक्रार केली होती. मेसमध्ये चपात्या भाजायला मोठा 9-10 चपात्या बसतील एवढा मोठा तवा होता. जेवायला बसल्यावर गरम गरम चपात्या मिळाव्या म्हणून त्या तव्यावर तेल लावायला शिंदीच्या झाडाचा लहानसा कुच्चा दादा वापरायचा. तेलाच्या पातेल्यात तो कुच्चा बुडवला म्हणजे तव्यावरच्या प्रत्येक चपातीवर एकदा मारत एका झटक्यात तेल लावून दादा त्याला बाजूला टाकायचा. त्यामुळे बऱ्याचदा वापरून तो काळपट झाला अशी त्या विद्यार्थ्याची मूळ तक्रार. उत्तरादाखल दादानं कुच्चा बदलून घेऊ इतकं सोपं उत्तर देऊन पोरांना अचंबित केलं. कुठल्या मेसला असं तर कुठल्या मेसला तसं. याला त्याला दुसऱ्याची मेस चांगली वाटायची. विद्यापीठाच्या गेटवर दशरथ आणि लताची मेस बऱ्यापैकी फेमस होती. विद्यापीठ बसस्टँडच्या मागच्या बाजूला पत्र्याचं शेड ठोकून त्यांनी आपली स्वयंपाकशाळा थाटली होती. दोघांचं लव्ह मॅरेज. खूप गुण्यागोविंदानं राहायचे. सर्व्हिस चांगली होती त्यांची. त्यामुळे त्यांच्या मेसचा लवकर गाजावाजा झाला होता. त्यांच्याकडे सतत गर्दी असायची. आत बसायला जागा नसायची. कधीकधी जेवायला 2-2 तास वेटिंग असायचं. फीसच्या दिवशी विचारूच नका. नवीन अभ्यास करणाऱ्याला ते अजिबात परवडेबल नव्हतं. अभ्यास करून करून थकलेल्या जुन्या मुलांसाठी एकदम सोयीस्कर होतं. आमचे उमेश चव्हाण दशरथच्या मेसचे फॅन होते. बऱ्याचदा मला इकडच्या मेसचा खाऊन कंटाळा आला की मी उमेशबरोबर जायचो. नंतर रावनं ताकटे पाटलांचा आणि मी आणि अनिलनं निकरडचा डबा लावला. तो पण बऱ्याच वेळा कडक वाटाण्याची आम्हाला न आवडणारी भाजी द्यायचा. ती खाल्ल्यावर संध्याकाळपर्यंत पोट डंबारून यायचं. आलिया बोगासी असावे सादर असं म्हणत आम्ही जेवण आटोपतं घ्यायचो. पण परिस्थिती सगळीकडे कमी अधिक प्रमाणात तशीच. शेवटी आम्ही मेस बदलाबदलीचा नाद सोडून दिला. अभ्यासाला लागलो. पहिल्या सेमिस्टरचे पेपर होऊन गेले तरी जाहिरातीचा तपास नव्हता. मला रिसर्च गाईड म्हणून ज्ञानेश्वर भोसले सर मिळाले होते. ते खूप शांत संयमी म्हणून प्रसिद्ध होते. ओळख झाल्या झाल्या मी त्यांना माझ्या घरची परिस्थिती आणि माझं ध्येय सांगून टाकलं. ते ऐकून त्यांनी मला काही नाही बिंदास करा अभ्यास, तुम्ही काही तक्रार येऊ देऊ नका म्हणजे झालं. पुढच्या सेमिस्टरला रिसर्चवर काय द्यायचं ते मी तुम्हाला फायनल सांगतो. 4-5 वर्षापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्ट झालेला विद्यार्थी मधूनच ते रिसर्चवर अर्ध्यावर सोडून गेला आहे. तो टॉपिक तुम्हाला चालला तर बघा. मी लगेच त्यांना होकार देऊन टाकला. पण सरांनी शांतपणे विचार करा आणि मग निर्णय घ्या असं सांगितलं. प्रत्येकानं आता पूर्वपरीक्षेचा अभ्यास झाला असं डिक्लेअर करून टाकलं होतं. बरेच दिवस झाले जाहिरात अजून आलीच नव्हती. आता माझा पूर्वपरीक्षेचा बऱ्यापैकी अभ्यास होऊन गेला होता. बरीच मुलं मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला लागली होती. मीही डेअरी सायन्सचा अभ्यास सुरू केला. दिवसभर अभ्यास करून मुलं विद्यापीठातल्या वाडीत संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारत गणपतीच्या दर्शनाला जायचे. तिकडून येताना मोहनवागच्या किराणा आणि जनरल स्टोअर्समधून लागणाऱ्या वस्तू घेऊन यायचे. पण तो दुकानदार खूप उर्मट बोलायचा. बऱ्याच वेळा मुलं कानाडोळा करायची. हे त्याचं बऱ्याच दिवसापासून सुरू होतं.
पण तो त्या दिवशी असाच आमच्या एका मुलाबरोबर हमरीतुमरीवर आला. संध्याकाळी पोरांनी हॉस्टेलच्या चौकात मीटिंग बोलवली. दुसऱ्या दिवशी त्याचा आगाऊपणा सुरूच होता. सगळी पोरं त्याच्या दुकानावर अचानक तुटून पडली. भविष्यात होणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी त्याचा चांगला इंगा जिरवून टाकला. सगळ्या दुकानाची तोडफोड झाली. त्यांनी पोलिसांशी बोलून पोरांविरुद्ध केस दाखल केली. बरीच मुलं भीतीपोटी जमेल तिकडे पळून गेली. मी अधिकृत विद्यार्थी असल्यामुळे पकडापकडीपासून निश्चिंत होतो, पण मला एक दिवसाखाली नागीन उठली होती. या भानगडीमुळे विद्यापीठातल्या सगळ्या मेस बंद पडल्या होत्या आणि नागिनमुळं माझ्या अंगाची आग व्हायला लागली होती. त्यामुळे 2 दिवस गावाकडे जाऊन येऊ असं म्हणून मी खांब्याला निघून आलो. तिकडे सुद्धा मला खूप त्रास झाला. त्यात 5-6 दिवस निघून गेले. परत आल्यावर पोरांचे जेवणाचे आतोनात हाल झाले असं समजलं. या घटनेनंतर बरेच जण गावाकडे निघून गेले. आमचं दुसरं सेमिस्टर जवळ येऊन ठेपलं. भोसले सरांनी रिसर्च वर्कचा जो टॉपिक दिला होता तोच मी फायनल केला. दुधापासून उपपदार्थ बनवणाऱ्या मोठ्या प्लॅन्टमध्ये गाईच्या आणि म्हशीच्या दुधापासून तूप तयार केलं जातं. ते बनवताना त्या उरणाऱ्या तुपाच्या बेरीत खूप स्निग्धांश वाया जातात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्या बेरीचा वापर बिस्किटांमध्ये योग्य प्रमाणात करून दोघांची सांगड घालायची होती. त्या टॉपिकचं नाव होतं यूज ऑफ घी रेसिड्यू इन द प्रिपरेशन ऑफ प्लेन बिस्किट्स. माझ्या अगोदर तुपाच्या बेरीवर बऱ्याच शास्त्रज्ञांनी काम केलं होतं. त्या विषयाचे लायब्ररीतले सर्व रेफरन्स कार्ड, संदर्भ कार्ड शोधून जमा केले. 2 दिवसात विश्वनाथ कदमकडे जाऊन त्या विषयाचा आउटलाईन ऑफ रिसर्च वर्क हा बनवलेला आराखडा पूर्ण झाल्यावर लगेच भोसले सरांकडे सादर करून टाकला. 15-20 दिवस डिपार्टमेंटचा अभ्यास करून पेपर देऊन टाकले. पुन्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला. जाहिरातीची वाट बघता बघता बरेच दिवस निघून गेले होते. शेवटचा पेपर देऊन रूमकडे जाता जाता विचार करत होतो. एका बाजूला माझं इथलं शिक्षण 50% संपलं होतं आणि दुसऱ्या बाजूला माझं विद्यापीठातलं पहिलं वर्ष कोरडंच गेलेलं होतं.